नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. ठीक आहे, बघा जसं की तुम्ही थंबनेल बघितलंच आहे की TFWS ही स्कीम काय आहे आणि ओके त्यानंतर आपण एक खाली स्टेटमेंट बघू शकतो की आता इंजिनिअरिंग करू शकतो आपण फक्त 80,000 रुपयांनी. ओके, बघा आपण कसं करू शकतो, ही स्कीम कशासाठी आहे, कोण्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि कोण या स्कीमला अप्लाय करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपण काय करूया ओके जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा सर्वप्रथम ओके याचा जो काही लॉंग फॉर्म आहे, ट्युशन फी वेव्हियर स्कीम. बघा म्हणजे ही समजा गव्हर्नमेंटनं आपण असं म्हणू शकतो की ही स्कीम काय केली, इंट्रोड्यूस केली. मग कोणासाठी इंट्रोड्यूस केली, ओके कोणासाठी इंट्रोड्यूस केली आणि मग त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय राहिला पाहिजे की जेणेकरून त्याला ट्युशन फी माफ झाली पाहिजे. ठीक आहे, जो काही ट्युशन फीचा कन्सेशन राहतो तो पूर्णपणे त्याचा माफ झाली पाहिजे, त्याला फ्री राहिली पाहिजे ट्युशन फी. बघा आता बघा कोण अप्लाय करू शकतो. बघा याचा पूर्ण आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघू. एलिजिबिलिटी ओके फॉर ट्युशन फी. ओके TFWS या स्कीमसाठी काय एलिजिबिलिटी, पहिले खूप महत्त्वाची आहे की इन्कम. ओके, जो काही विद्यार्थी आहे, जो काही स्टुडंट आहे, त्याचं पॅरेंटचं इन्कम लेस दॅन 6 लाख. ओके, ज्याही विद्यार्थ्यांकडे ओके त्यांच्या पालकांचं 6 लाखापेक्षा कमी इन्कम सर्टिफिकेट लागतं. तुम्हाला काय लागतं, इन्कम सर्टिफिकेट. ओके, ज्याही विद्यार्थ्यांकडे त्यांच्या पालकांचं 6 लाखापेक्षा कमी इन्कम सर्टिफिकेट राहिलं तो सो दिस इज those students are eligible for the TFWS scheme. इथं लक्षात. ओके, बघा आता या स्कीम मार्फत ओके 5% कोटा राहतो. ठीक आहे, समजा आपण एखाद्या कॉलेजमध्ये समजा आपल्याला माहिती आहे की समजा एखादा पर्टिक्युलर कॉलेजमध्ये पर्टिक्युलर ब्रांचसाठी समजा 60चा इंटेक आहे. ठीक आहे, समजा कम्प्युटर सायन्स या ब्रांचसाठी कितीचा इंटेक आहे, 60चा आहे. ओके, दिस इज द इंटेक capacity for the CS branch for the particular college and 60 capacity. ठीक आहे, मग या 60चे जर आपण 5% जर काढले, ओके 60चे जर 5% जर बघितले आपण, तर 3 विद्यार्थ्यांना इथं लक्षात. ओके, जो काही कम्प्युटर सायन्सची ब्रांच होती त्याच्यामध्ये इंटेक कॅपॅसिटी 60 होती. 60चे 5% म्हणजे 3 विद्यार्थ्यांना ही स्कीम मिळू शकतो. ओके, तो मिळू शकतो. ठीक आहे, मग आता हे 3 विद्यार्थी कसे राहिले पाहिजे, ओके 60 पैकी ते 3 विद्यार्थी टॉपर्स राहिले पाहिजे. ठीक आहे, समजा पहिला विद्यार्थी, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ समजा टॉपर्स आहे. ओके, याला समजा 99% आहे, याला 98 आहे, थर्डला 97% आहे, 96% आहे, 95% आहे. ठीक आहे, मग या 60 विद्यार्थ्यांमध्ये जे काही टॉप 3 आहे 99, 98, 96 ओके या विद्यार्थ्यांना काय करू शकतो, म्हणजे या विद्यार्थ्यांना ती स्कीम मिळू शकतो. ओके, परंतु कधी मिळू शकते, जसं की तुम्ही समजा जसं की 1-2 म्हणजे हो येणारा एखाद महिन्यामध्ये किंवा 15-20 दिवसांमध्ये तुमची कॅप राऊंड सुरू होणार आहे. तर कॅप राऊंडमध्ये ते तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात तेव्हा ते म्हणतात म्हणजे तुम्ही या स्कीमला अप्लाय करायचं आहे की नाही. समजा ओके समजा यांनी अप्लाय केलेला आहे, यांनी अप्लाय नाही केलेला आहे, यांनी नाही अप्लाय केला आहे, समजा या दोघांनी अप्लाय केलेला आहे. याच्या लक्षात. ओके, बघा टॉप 60 पैकी 5 मुलं घेतले आपण. ओके, पहिल्याने अप्लाय केलं, चौथ्याने केलं, 5व्याने केलं, परंतु या दोघांनी अप्लाय नाही केलं. ठीक आहे, परंतु याच्यानंतर मग आता टॉपर कोण झाला, पहिला तो टॉपर होता, याच्यानंतर टॉपर कोण झाला, चौथा, याच्यानंतर कोण झाला, 5वा, कारण की या दोघांनी अप्लायच नाही केलं. त्याच्यामुळे 3 कोणते विद्यार्थी राहिले आता, पहिला, चौथा आणि 5वा. ओके, म्हणजे ठीक आहे तुम्ही टॉपर पण आहे, सेकंड टॉपर आहे, तुम्ही थर्ड टॉपर आहे. ओके, तुम्ही त्या स्कीममध्ये बसू शकत होते, परंतु तुम्ही कॅप राऊंडच्या ऑप्शनमध्ये तो जो काही TFWS स्कीम आहे या स्कीमला तुम्ही अप्लायच नाही केलं तर तुम्हाला ते मिळणार का, नाही. ज्या विद्यार्थ्यांनी मग त्याच्यानंतर ओके दुसऱ्यानंतर तिसऱ्याला चान्स मिळणार, तिसऱ्यानंतर चौथ्याला, चौथ्यानंतर 5व्याला. ओके, आता समजा इथं 6व्या विद्यार्थी राहिला, त्याला 94% आहे, त्याने अप्लाय केलं, परंतु त्याला चान्स मिळणार का, नाही, कारण की ऑलरेडी त्यांना किती विद्यार्थी लागतात, फक्त 3. ओके, 60च्या कॅपॅसिटीमध्ये 5% नुसार त्यांना किती विद्यार्थी लागतात, 3 हे अप्लाय करू शकतात. हे लक्षात. ओके,
लक्षात एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, एक तर तुम्ही ज्या कॉलेजमध्ये चालले, ज्या स्ट्रीममध्ये चालले, आता समजा कम्प्युटर सायन्सच्या स्ट्रीममध्ये 60 विद्यार्थी आहे, समजा एखादी समजा IT स्ट्रीम आहे, समजा याची समजा इंटेक कॅपॅसिटी 120 आहे, मग याचे जर आपण 5% जर काढले तर ते किती विद्यार्थी झाले, 6, म्हणजे 6 विद्यार्थ्यांना, टॉप 6 विद्यार्थ्यांना ही स्कीम मिळू शकते. ओके, म्हणजे एक तर तुम्हाला माहिती आहे की म्हणजे याच्यात काय म्हणू शकतो आपण, ज्याही कॉलेजमध्ये चाललो, ज्याही स्ट्रीममध्ये चाललो, त्याच्या इंटेक कॅपॅसिटीमध्ये आपण टॉप मोस्ट रँकवर पाहिजे. ओके, आणि सेकंड एलिजिबिलिटी क्रायटेरिया की तुमच्या पॅरेंटचा जो काही इन्कम सर्टिफिकेट पाहिजे तो लेस दॅन 6 लाख, याच्या लक्षात. ओके, मग याच्यासाठी याच्या लक्षात हे कशासाठी दिलेली स्कीम आहे की जो विद्यार्थी हुशार आहे, ओके, जो काय होतं ना ॲक्च्युली ओपन आणि OBC, ओके, या कॅटेगरीमध्ये जो काही विद्यार्थी येते त्याची फी जास्त राहते. इथं लक्षात ऑलरेडी जो काही समजा NTD, SC, ST, ओके, SBC, ओके, या कॅटेगरी VJ, NT भरपूर सारे कॅटेगरी आहे, तर ऑलरेडी त्या कॅटेगरीच्या लोकांना समजा जी काही फी राहते ती कमी राहते. परंतु जो ओपन OBCमध्ये आहे, ओके, ज्याचं इन्कम लेस दॅन 6 लाख आहे, परंतु तो हुशार विद्यार्थी आहे, ओके, तो समजा जनरल कॅटेगरीमध्ये येत आहे, तो हुशार आहे, परंतु त्याची फायनान्शियल कंडिशन चांगली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ही स्कीम आहे. इथं लक्षात बघा, इथं लक्षात तुम्हाला बघा मी पूर्ण डिटेल सांगण्याचा प्रयत्न केला. ओके, स्कीमचा एलिजिबिलिटी काय आहे, ओके, मग जे स्कीमसाठी काय एलिजिबल पाहिजे की पॅरेंटचा जो काही इन्कम आहे तो कमी पाहिजे, त्यानंतर तुम्ही ज्याही काही पर्टिक्युलर ब्रँचमध्ये, ज्याही काही पर्टिक्युलर इंटेकमध्ये चाललं आहे तिथं तुम्ही टॉप 5% तुमचं पाहिजे. ओके, टॉप 5%. ओके, आणि तो तुम्ही कॅप राऊंड फॉर्म भरत असताना तो ऑप्शन क्लिक पण केला पाहिजे. क्लिअर. त्यानंतर आता आपण असे काही कॉलेजेस बघूया की समजा जर तुम्ही या स्कीमला अप्लाय केला, TFWS स्कीमला अप्लाय केला, ओके, तर बघा तुमची 80,000 कशी इंजिनिअरिंग होऊ शकतं. ठीक आहे, ज्याही कॉलेजमध्ये समजा 1-1 लाख रुपये फी आहे, मोर दॅन 1 लाख पण फी राहते काही कॉलेजेसमध्ये, मग तिथं फक्त तुम्हाला 20,000 रुपये लागतात, मिनिमम 20,000 पर इयर, म्हणजे तुम्हाला 4 वर्ष इंजिनिअरिंग करायचं आहे, म्हणजे 80,000 तुमची इंजिनिअरिंग होऊ शकतं. ठीक आहे, आपण काही कॉलेजेस बघूया, काही कॉलेजचा फी स्ट्रक्चर बघूया कॅटेगरी वाईज. TFWS स्कीममध्ये तुम्हाला किती पैसे लागतं. ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवा, या स्कीममध्ये काय होतं, म्हणजे तुमची ट्युशन फी माफ होऊन जाते, जी काही त्या कॉलेजची ट्युशन फी राहते, ओके, ही टोटली तुमची कॅन्सल होऊन जाते. मग ते कॉलेजचे डेव्हलपमेंट फी असो, मग जे काही मग कॉलेजचे राहतात प्रोग्राम, ओके, त्याच्या फी राहतात, ट्युशन फी टोटली तुमच्या ह्याच्यात माफ होतात. आपण काही कॉलेजेस बघूया, काही कॉलेजचे फ्री स्ट्रक्चर बघूया, तुम्हाला सगळं तिथं गेस येणार. ओके, बघा आपण बघूया त्या वेबसाईटवर आलेला. ठीक आहे, तर यांच्या फी स्ट्रक्चर या सेक्शनला गेल्यानंतर एक PDF डाउनलोड झालेली आहे, तुम्ही हे PDF इझिली बघू शकता. ठीक आहे, या PDFच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी समजून घेऊया. ठीक आहे, बघा पहिले ओपन कॅटेगरी समजूया. ठीक आहे, जनरल कॅटेगरीमध्ये जे लोक येतात, त्यानंतर NRI इथं दिलेलं आहे आपल्याला, त्यानंतर OBC, त्यानंतर EBC, त्यानंतर EWS, त्यानंतर बघा इथे कॅटेगरी दिलेली आहे NTB, NTC, NTD, VJ, SBC आणि TFWS, त्यानंतर SC आणि SC कॅटेगरी, त्यानंतर FN, PIO, OCA. क्लिअर. बघा, तर तुम्ही पहिला जो काही हेड आहे, हा पहिला हेड आहे ट्युशन फीचा. आता जोही विद्यार्थी ओपनमध्ये आहे त्याला ट्युशन फी लागणार 78,261. ओके, त्यानंतर ओपन OMS जो विद्यार्थी येतो त्याला 78. त्यानंतर OBCमध्ये जो विद्यार्थी येतो, EWSमध्ये येतो त्याला 39,131. आणि जो विद्यार्थी NTB, NTC, NTD, VJ, SBC आणि TFWS, ठीक आहे, आपल्याला स्पेशली याच्यासाठी बघायचं आहे, TFWSमध्ये जो विद्यार्थी आहे त्याला ट्युशन फी टोटली माफ आहे. ठीक आहे, त्यानंतर जो विद्यार्थी SC आणि SC कॅटेगरीमध्ये येतो त्याच्यासाठी ही जी काही ट्युशन फी आहे ती माफ आहे, ह्याच्या लक्षात. त्यानंतर बघा मग जो काही विद्यार्थी TFWSमध्ये येतो त्याला मग जी काही डेव्हलपमेंट फी आहे, मग हे आता कॉलेज रिलेटेड, ओके, कॉलेज रिलेटेड डेव्हलपमेंट फी काय होतात, व्हेरी होतात. ठीक आहे, बघा तिला डेव्हलपमेंट फी आहे 11,000. त्यानंतर अदर फीज आहे 2,345. त्यानंतर युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन फी आहे 1,000 रुपये. त्यानंतर युनिव्हर्सिटी एलिजिबल फी अँड एलिजिबल फॉर्म फी आहे 650 रुपये. आणि रिफंडेबल मनी डिपॉझिट, क्वेश्चन रिफंडेबल मनी डिपॉझिट आहे 5,000 रुपये. ओके, मग जर या ट्युशन फी व्यतिरिक्त बाकी जर त्याच्या सगळ्या जर फी आपण जर काउंट केला तर ती येतात 20,734. क्लिअर कट. म्हणजे तुम्हाला क्लिअर कट लक्षात आला की मी जी काही म्हणत होतो की तुमचं 4 वर्षाचा जो काही इंजिनिअरिंगचा जो काही कोर्स आहे तो होऊ शकतो, तो फक्त 80,000 रुपयामध्ये तुम्हाला इथं क्लिअर कट दिसतं. की जोही विद्यार्थी ज्याने TFWS याच्यासाठी अप्लाय केलेला आहे
ओके, त्याच्यासाठी एलिजिबल जो काही क्रायटेरिया तो सांगितला की त्याचं पॅरेंटचं इन्कम लेस दॅन 6 लाख राहिला पाहिजे आणि तो त्या पर्टिक्युलर इंटेक कपॅसिटीसाठी त्याचं 5% तो टॉपर राहिला पाहिजे, टॉप रँकवर राहिला पाहिजे. ओके, आणि त्यांनी कॅप राऊंड भरत असताना या स्कीमसाठी त्यांनी अप्लाय ॲस केलं पाहिजे. ओके, आणि एक लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही ही स्कीम अप्लाय करतात, तुम्ही एक पर्टिक्युलर ब्रांचमध्ये पर्टिक्युलर इंटेकमध्ये येता, तुम्हाला सेकंड इयरला ती ब्रांच चेंज नाही करता येणार. तुम्ही जर ब्रांच चेंज करी तर तुम्ही या स्कीमच्या बाहेर जाता. आणि समजा तुम्ही ड्रॉपआउट झाले, तुमचं टोटल समजा 2 इयर बॅक राहिला, तरी तुम्ही या स्कीमच्या बाहेर जाऊ शकता. ठीक आहे, या टर्म्स अँड कंडिशन्स आहे. कारण की त्याला टर्म्स अँड कंडिशन्स बघा, तू ब्रांच चेंज नाही करू शकत, कारण की तो ब्रांच चेंज केल्यानंतर इंटेक कॅपॅसिटीचा प्रॉब्लेम येतो. त्या पर्टिक्युलर ब्रांचचा इंटेक कॅपॅसिटी वेगळं राहतं, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, म्हणजे 5% जो काही टॉप रँक मुलगा राहतो त्याला तिकडं ती ऑलरेडी मिळत राहतो. मग तुम्ही जर ब्रांच चेंज करत आहे तर मग तुम्हाला ते कसं मिळू शकतं. ओके, आणि तुम्ही ड्रॉपआउट नाही होऊ शकत. तुम्ही म्हणजे याचा अर्थ तुम्ही हुशार विद्यार्थी नाही किंवा तुम्हाला त्या स्कीमची गरज नाही, हे तुम्हाला तिथं त्यांना लक्षात येते. त्याच्यामुळे या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, हे लक्षात. ओके, आणि स्पेशली बघा, आता तुम्ही इथं बघू शकता की जो काही विद्यार्थी NTD, NTC, NTB किंवा SBC या कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, ओके, त्याला म्हणजे इथे TFWSची जी काही स्कीम आहे ते ऑलरेडी मिळत आहे, किंवा जो काही विद्यार्थी SC ST कॅटेगरीचा आहे. ओके, परंतु बघा, जो काही विद्यार्थी OBC कॅटेगरीचे आहे, परंतु त्याचा जो काही इन्कम आहे त्यांनी समजा TFWSचा समजा जो काही क्रायटेरिया आहे तो सगळं फुलफिल केला, मग जो काही विद्यार्थी OBC EWSचा आहे तो इकडे बसू शकतो. मग जो विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा आहे त्यांना ट्युशन फी एवढी राहून राहिली, परंतु त्यांनी TFWS जरमध्ये त्यांनी अप्लाय केला, सगळ्या टर्म्स अँड कंडिशन समजा त्यांच्या ओके राहिला, तर तो विद्यार्थी इथे बसतो. आणि त्याला जी काही फी लागायची, म्हणजे जी काही त्याला 98,000 फी लागायची एका वर्षाची, तीच त्याला एका वर्षाची 20,000 फी लागते. म्हणजे 98,000च्या आतच, म्हणजे त्याची उलट इथं काय म्हणू शकतो मी, 18,000 वाचत आहे. ओके, म्हणजे एकाच वर्षाच्या फीच्याही पेक्षा कमी म्हणजे त्याची टोटल इंजिनिअरिंग होऊ शकतो. हे आपण PICT या कॉलेजच्या वेबसाईट वगैरे फी स्ट्रक्चरमध्ये बघा, इथं बघू शकता. फायनल हे बघा, कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर फॉर द अकॅडमिक इयर, जो काही लास्ट अकॅडमिक इयर होता 2023-24 या अकॅडमिक इयरमध्ये हे सगळं त्यांचं फी स्ट्रक्चर होतं. असं तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजचं बघू शकता. PICT कॉलेजेस नाही, जे काही वेगवेगळे कॉलेजेस आहे याही कॉलेजसाठी तुम्ही फी स्ट्रक्चर चेक करू शकता. तर बघा, तुम्ही पर्टिक्युलर कॉलेजचा फी स्ट्रक्चरचा डाटा बघितलेला आहे, तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या, आणि त्याहीपूर्वी मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, जर तुम्हाला आपला उपक्रम आवडत चला सर, तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.